नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी खरं तर महत्त्वाची आहे, कारण रश्मी ठाकरेंनी आशा भोसलेंवर नाराजी व्यक्त केली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आशा भोसलेंनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विधानामुळे ही नाराजी असल्याचं कळतंय. रश्मी ठाकरेंनी याबाबत संतापही व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरेंनंतर खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांनी उभारली असं विधान आशा भोसलेंनी केलेलं. मात्र कौटुंबिक संबंध असूनही आशाताईंनी केलेल्या विधानानं ठाकरे कुटुंब व्यथित झालेत. रश्मी ठाकरेंनी आपली नाराजी आशा भोसलेंपर्यंत पोहोचवली, ही माहिती सुद्धा विश्वसनीय सूत्रांनी आता दिलेली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आशा भोसले यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. बाळासाहेबांसारखी एकनाथ शिंदेंनी देखील शिवसेना उभी केली असं आशा भोसले यांचं विधान आहे. रश्मी ठाकरे यांच्या आशा भोसले यांच्यावरती मात्र तीव्र नाराजी बघायला मिळते. मध्यस्थांकडून आशा भोसले यांना निरोपही दिल्याची माहिती सध्या मिळते. एकंदरीत एकनाथ शिंदेंना श्रेय दिल्यानं ठाकरे कुटुंबीय व्यथित झाले अशी सुद्धा माहिती आहे. या संदर्भात आपण अधिकचे अपडेट आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून घेऊयात. वैदेही, नेमकं काय घडलं होतं, आशाताईंचं नेमकं म्हणणं काय होतं आणि त्यावर रश्मी ठाकरेंची नेमकी प्रतिक्रिया काय आहे, या संदर्भात सविस्तर माहिती. नक्कीच जर आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त आशा भोसले यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला असल्याचं बघायला मिळतंय. जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली तशी तुम्ही शिवसेना घडवली, सगळे तुमच्यावर धावून आले होते, त्यावेळी तुम्ही सगळ्या संकटांना तोंड दिलं आणि चांगलं कार्य करत राहिल्यानं कोणी कधीही संपत नाही, अशा शब्दांमध्ये कौतुक जे आहे ते आशा भोसले यांनी एकनाथ शिंदे यांचं केलेलं बघायला मिळालं. आणि नेमकं याच कौतुकावरून रश्मी ठाकरे नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. कारण ज्या पद्धतीनं ठाकरे कुटुंब आणि आशा भोसले यांचं नातं जे आहे ते अधिक घट्ट राहिलेलं आहे. अनेक कार्यक्रमाला, अनेक गोष्टींना ते एकत्र असलेले बघायला देखील मिळाले होते. त्यामुळे अशा पद्धतीनं आशा भोसले यांनी शिंदे यांचं कौतुक केल्यामुळं रश्मी ठाकरे नाराज असल्याचं, आपली नाराजी जी आहे ती त्यांनी सूत्रांच्या मार्फत कळवली असल्याचं देखील समजतं आहे. एकूण जर बघितलं तर तुम जिओ हजारो साल, तुमच्यासाठी हे गीत गाते शिंदे साहेब, असं त्यांनी सुरुवात केली. आणि तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही मला फार आवडता आणि अचानक वर आलात तुम्ही, आम्हाला माहित आहे की तुम्ही काम करत होतात म्हणून अचानक वर आलात, या शब्दात देखील त्यांनी स्तुती सुमनं जी आहेत ती शिंदे यांच्यावर उधळलेली बघायला मिळत आहेत. आणि म्हणूनच एकूणच राजकीय वैमनस्य असलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये खरं तर ज्या पद्धतीनं टोकाचे वाद आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि शिंदे यांचं कौतुक आशा भोसले यांनी केल्यामुळे ठाकरे गट नाराज आहे, रश्मी ठाकरे स्वतः नाराज झाल्या असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते आहे. आणि आपली नाराजी त्यांनी आशा भोसले यांच्यापर्यंत कळवली असल्याची देखील माहिती मिळते. निश्चितच धन्यवाद वैदेही दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी. तर एकंदरीत नेमकं काय घडलं होतं हे सविस्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न वैदेहीकडून केलेला आहे. मात्र या जे आशा भोसले यांचं वक्तव्य होतं त्यावरून मात्र आता जर आपण पाहिलं तर रश्मी ठाकरे या व्यथित झालेल्या आहे. नेमकं आशा भोसले काय म्हणाल्या होत्या आपण बघूयात. आणि तुम्ही मला फार आवडता, अचानक वर आलात तुम्ही, आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून, अचानक वर आलात. आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने, तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत. त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो. तर एकंदरीत आशा भोसले यांनी नेमकं काय म्हटलं हे आपण पाहिलं. मात्र आशा भोसले यांचं कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबामध्ये कौटुंबिक संबंध आहे, मैत्रीपूर्ण संबंध आहे. मात्र असं असताना हे विधान, त्यामुळे याचे काय परिणाम उमटतात हे बघणं महत्त्वाचं. याशिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्याचा आढावा वेगवान स्वरूपात. भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर तात्काळ अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा, ही मागणी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळेंनी केले. सोमनाथ सूर्यवंशींची हत्या करणाऱ्या पोलिसांना माफ करा, त्यांना संधी द्या, असं वक्तव्य धस यांनी केलं. त्याचा भीम आर्मीने तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. संभाजी ब्रिगेडने पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोलापूरकर यांना तात्काळ अटक करा अशी मागणीही या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.
नवीन सरकार आल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर शाब्दिक हल्ले करण्याचा प्रयत्न होतोय. हा हल्लाबोल आव्हाडांनी सरकारवर केला. कोण तो बिनलायकीचा सोलापूरकर काहीही बोलतोय. सध्या पुण्यात संरक्षण घेऊन फिरतोय. त्याचं संरक्षण निघाल्यावर त्याला लोक उत्तर देतील असा इशारा आव्हाडांनी दिला. अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी टीका केली. राहुल सोलापूरकर यांच्यावर राज्य सरकारनं अजामीनपात्र गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याशिवाय हे लोक सुधारणार नाहीये, शुद्धीवर येणार नाहीये, हा घणाघात विखेंनी केलाय. मुक्ताफळं उधळून स्वतःची लोकप्रियता वाढवणं ही काही लोकांचा धंदा आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मुद्दाम महाराष्ट्र अशांत करण्याचा हा डाव आहे का हे बघितलं पाहिजे असा संशय शिवेंद्रराजे भोसलेंनी व्यक्त केला. सरकारने एकदा कायद्याचा दणका दिला पाहिजे असंही ते बोलले. सोलापूरकर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी शिवेंद्रराजे हे बोलत होते. नवी मुंबईमधल्या खारघरच्या ओवे गावामध्ये उरुसमध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली. कचरा फेकण्यावरून झालेला हा वाद टोकाला गेला. त्यानंतर ही हाणामारी झाली आणि या प्रकरणी खारघर पोलिसात गुन्हा दाखल झाला. हिंगोलीमध्ये वसमतमध्ये 2 गटात मोठा राडा झाला. गाडीला कट मारल्याच्या रागातून 2 गट एकमेकांना भिडले. यात काही तरुण जखमी झाले आणि या प्रकरणी पोलीस अधिकचा तपासही करत आहेत. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी तन्वीर शेखला अटक करण्यात आली. 2 फेब्रुवारीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा नातू आणि अभिनेता वीर परारिया याच्यावरती विनोद केल्यानं प्रणित मोरेवरती हल्ला झालाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. उंदीर चावल्यानं एका विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विद्यार्थ्यांमध्ये रेबीजची लक्षणं आहे, तरी देखील वसतिगृह प्रशासन कोणतीच दखल घेत नाहीये असा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जातोय. जर वेळीच उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन करू हा इशारा अभाविपनं दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक आणि माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीची परीक्षा आजपासून सुरू होती आहे. 18 मार्चपर्यंत ही परीक्षा असेल. परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टिकोनातून मंडळांमार्फत संपूर्ण राज्यामध्ये 271 भरारी पथकंही नेमण्यात आलेली आहे. राज्य सरकारनं कॅरी ऑनची मागणी मान्य केली आहे आणि त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. कॅरी ऑनमुळे पहिल्या वर्षामध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना 3ऱ्या वर्षाला प्रवेश मिळू शकेल. मात्र 2024-25 वर्षासाठी सुविधा लागू केलेल्या विद्यापीठांना हा आदेश लागू असणार नाही. मुंबई गणेशोत्सवातील मूर्ती विसर्जनाचा तिढा अद्यापही कायम आहे. पीओपीच्या मूर्ती समुद्रात विसर्जनासाठी अजूनही परवानगी नाही. त्यामुळे आता गणेश मूर्ती मंडपांमध्ये झाकून ठेवण्यात आलेल्या आहेत. मुंबईमधल्या कोळीवाड्यांचा विकास करण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पालिकेने 25 कोटींची तरतूद केली. मात्र मुंबईमध्ये 42 कोळीवाडे आणि प्रत्येक कोळीवाड्याला जेमतेम 60 लाख रुपये मिळतील. त्यात सुविधा कशा देणार हा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय. रायगडमध्ये थंडावलेल्या जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारानं पुन्हा उसळी घेतली. 9 महिन्यांमध्ये जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारानं 2737 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. नवी मुंबई प्रकल्पांमुळे रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम झाले. अटल सेतूमुळे मुंबई आणि रायगडचं अंतर कमी झालं. जमिनींच्या खरेदी विक्रीला वेग आला. अहिल्यानगरच्या श्रीगोंदामध्ये लहान मुलाच्या आरोग्याची काळजी घेत गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्री बंद करण्यासाठी ठराव करण्यात आला. या ठरावाला पाठिंबा देत ग्रामस्थांनी अंमलबजावणी सुरू केली. तर इतर गावांनी देखील असा निर्णय घेण्याची मागणी केली जाते. नांदेडच्या लोहामध्ये पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने थेट शोले स्टाईल आंदोलन पुकारलं. पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या प्रयत्नांनंतर पती खाली उतरला. काही दिवसांपासून सारसवाडीमध्ये असलेल्या पत्नीला घेण्यासाठी पती सासरवाडीमध्ये गेला. मात्र पत्नीने सोबत जाण्यासच नकार दिलाय. रुसलेला पती चक्क मोबाईल टॉवरवर जाऊन बसला. अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्यासंदर्भात कोणत्याच राज्याचा विरोध नाहीये असं उत्तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं संसदेत दिलं. खासदार विशाल पाटील यांनी अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाऊ नये अशी मागणी लोकसभेत केली. त्याला केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी लेखी उत्तर दिलं, ज्यामध्ये अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास जल लवादानं मान्यता दिली असल्याचं बघायला मिळत आहे.
राजघराण्याबद्दल चित्रपट काढणाऱ्यांसाठी कायदा पारित करा ही मागणी महाराणी येसुबाई फाउंडेशनचे संस्थापक सुहास राजे शिर्केंनी केली। छावा चित्रपटात शिर्के घराण्याबद्दल काही आक्षेपार्ह गोष्टी असल्याचा आरोप त्यांचा आहे। याशिवाय त्यामुळे प्रदर्शनाआधी चित्रपट घराण्यातील लोकांना दाखवण्याची मागणी राजे शिर्केंनी केली आहे। ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला। किन्नर आखाडा महामंडलेश्वर पदी ममताची नियुक्ती झाली, मात्र ममताच्या महामंडलेश्वर पदावरून टीका झालेली होती। किन्नर आखाड्याने ममताच्या नियुक्तीवरती आक्षेप घेतला, मात्र आता याच वादामुळे ममतानं राजीनामा दिला अशी माहिती आहे। पुढे थेट बघूयात एक ब्रेकिंग न्यूज। माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याचा आता पुणे विमानतळावर पोलिसांनी जबाब नोंदवला। ऋषिराज सावंत 68 लाख देऊन एका खासगी विमानानं बँकॉकला निघालेला। तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर खासगी विमान ट्रॅक करण्यात आलं आणि विमान पुन्हा एकदा पुण्यात आणण्यात आलं। घरी न सांगता ऋषिराज सावंत बँकॉकच्या दिशेने निघाला होता का? नेमकं कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। मात्र या अनुषंगानं एक न अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहे। ऋषिराज न सांगता घरातून का निघाला या संदर्भात तानाजी सावंतांना खरंच माहिती नव्हती का आणि यामागे नेमकं कारण आहे तरी काय, हे एक न अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे। याशिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरलेली आहे। मात्र आपल्या मुलाचं अपहरण झालं नसून परदेशात तो जातोय असं तानाजी सावंत म्हणाले। 68 लाख रुपये खर्चून सावंतांचा मुलगा बँकॉकला निघाला ही माहिती सावंतांना कळताच त्यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या सहकार्यानं खासगी विमान परत बोलावलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली। देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची 1.25 तास शिवतीर्थावर चर्चा झाली। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ही चर्चा करण्यासाठी भेट होती का याची देखील दबक्या आवाजात चर्चा रंगली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीची इनसाइड स्टोरी साम टीव्हीवर आपण पाहतोय। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होणार का याची चर्चा रंगली आहे, कारण भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे आमदार होतील ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। राज ठाकरे यांच्याकडे आमदार खासदार नाही तरी देखील भेट होते, आमच्यावर याचा काही परिणाम होणार नाही ही प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री आणि शिंदे सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली। पंकजा मुंडेंनी सांगितलं म्हणजे त्या लगेच नवा पक्ष काढणार नाही, त्या नव्या पक्षाबद्दल विचार करत असतील तर विचार करायला हरकत नाही। याआधी ओबीसीचा मुद्दा घेऊनच शिवसेनेतून बाहेर पडलो होतो असं छगन भुजबळ म्हणाले। राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमधून आता एकनाथ शिंदेंना वगळण्यात आलेलं आहे। दुसरीकडे या नव्या समिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांना स्थान देण्यात आलंय। त्याचबरोबर महसूल, मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन याशिवाय आरोग्यमंत्र्यांचा या समितीमध्ये समावेश आहे। भाजप आता शिंदेंना रोज नवनवे धक्के देते। आपत्ती व्यवस्थापन समितीवर फडणवीस आणि अजित पवारांची वर्णी लागली आहे, मात्र शिंदेंना या समितीत स्थान नाही। शिंदेंवर ओढावलेल्या या आपत्तीतून उदय सामंत सारख्या सक्षम शिलेदारांनी खरं तर बाहेर काढायला हवं असा टोला अंधाऱ्यांनी लगावलाय। सरपंच हत्या प्रकरणात एक सीसीटीव्ही समोर आलं आणि या फुटेजमध्ये देशमुखांची हत्या केल्यानंतर 6 आरोपी पळताना चित्रित झाले। हत्येनंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी स्कॉर्पिओ गाडी सोडून आरोपी पसार झाले। यात कृष्णा आंधळेचा देखील समावेश आहे। देशमुखांचा मृतदेह मारहाण झाल्यानंतर केजजवळच्या शिवारात फेकून देण्यात आला। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा हा आग्रह नको, काही गोष्टींमध्ये मोठ्या मनानं माफ करावं असं वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलं। यावेळेस धस यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला। आव्हाड यांनी यावरून धस यांना सवाल केले, वाल्मिक कराडला देखील माफ करणार का हा सवाल आव्हाडांनी यावेळेस उपस्थित केला। माझा मेलेला मुलगा परत द्या आणि मग पोलिसांना माफ करा असा टाहो मयत सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने फोडलाय। तर परभणी प्रकरणी मोठं मन करून दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माफ करावं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं। त्यानंतर सूर्यवंशींच्या आईने ही प्रतिक्रिया दिली।
आणि यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज. पंकजा मुंडेंनी काल जोरदार फटकेबाजी केली असल्याचं आपल्याला बघायला मिळालं. यावेळेस त्यांनी धस, धनंजय मुंडे आणि महंत शास्त्री यांच्यावरती निशाणा साधला असल्याचं देखील पाहायला मिळालं. नेमक्या पंकजा काय बोलल्या पाहूयात. जीवनामध्ये कुठल्याही गडावर लोक का जातात मला माहित नाही. त्या गडावर असणाऱ्या लोकसंख्येमुळे जात असतील की आपण त्या गडावर गेलो, गडाच्या एखाद्या व्यक्तीला हातात घेतलं म्हणजे गड आणि सगळी लोकसंख्या किंवा सगळी येणारी पब्लिकच आपली होते असं वाटत असेल कुणाला. पण माझं उलट आहे हो, मला पब्लिक आपली असते म्हणून गडावर जाऊ वाटतंय. म्हणजे पब्लिक आपली करायची म्हणून जाऊ वाटत नाही. कोयत्याला धार हा एक वाक्प्रचार आहे, हा एक शब्द आहे, ही एक भावना आहे. लगेच पंकजा ताई म्हणल्या कोयते घासून ठेवा. अरे ह्याच्यासाठी म्हणले होते कोयते घासून ठेवा पण तोडायला जाऊ नका, मतदान करून जा. हाय काय ह्या लोकांना कोयते म्हणले तोडू बाबा, हाय का मी गुंड. म्हणजे गुंडाला गुंड आहे ते घाबरत नाही कोणा गुंडाला. गुंडाला गुंड आहे, बंडाला बंड आहे. पण गरीब माणसाकडे माझी बघण्याची नजर ती पिलाकडे पक्षाची बघण्याची नजर आहे, तशीच नजर आहे. आणि यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान स्वरूपात. पत्नी नांदायला येत नाही म्हणून पती चक्क मोबाईल टॉवरवर सोडून बसलाय. नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरामध्ये हा प्रकार घडलाय. पत्नी येत नसल्यानं रुसलेला पती चक्क मोबाईल टॉवरवर जाऊन बसलाय. हा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली आणि तब्बल 2 तासांनंतर रुसलेले पती महाशय अखेर खाली उतरले. जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी यवतमाळच्या भाजी आणि फळ विक्रेत्यांनी नगरपालिकेवर धडक दिली आहे. संत गाडगेबाबांच्या पुतळ्यासमोर भाजीपाल्याची माळ अर्पण करून अनोखं आंदोलन झालं. 2 दिवसात नगरपालिकेने जागा न दिल्यास नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात भाजी टाकण्याचा इशारा देखील भाजी विक्रेत्यांनी दिला. नवी मुंबईमधल्या महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांनी आंदोलन अखेर मागे घेतलं. महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. समितीचा अहवाल मान्य करत महानगरपालिका आयुक्तांनी कामगारांना लेखी आश्वासन दिलं. पिढीमध्ये दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मशाल मोर्चा काढला. काळ्या फिती घालून मशाल मोर्चा काढत ग्रामस्थांनी घटनेचा निषेध केला. हत्या झालेल्या साई संस्थान कर्मचाऱ्यांचं कुटुंब देखील या मोर्चामध्ये सहभागी झालं. धाराशिवच्या कचरा डेपोतील सततच्या धूर आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. त्यामुळे नगर परिषदेने कचरा डेपो शहराबाहेर हलवावा या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिला. जालन्यामध्ये वाळू माफियांविरोधात तलाठी आणि मंडळ अधिकारी आक्रमक झाले. शस्त्र परवाने आणि वाळू कारवाई करताना पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जालना जिल्हा प्रशासनाकडून वाळू माफियांविरोधात तडीपारीची कारवाई केली जाते. नंदुरबार कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली. वर्ग 4 कर्मचाऱ्यांची वर्ग 3 मध्ये यावेळेस रवानगी करावी आणि लाईनमनसाठी सुरक्षा किट द्यावं या आणि इतर मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात येत आहे. 2019 पासून कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनं न मिळाल्याचा आरोप आहे. स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणीच्या निषेधार्थ आता वीज ग्राहक संघर्ष समिती आणि महाविकास आघाडीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. अदानींच्या पैशावर निवडणूक जिंकली त्याची परतफेड म्हणून लोकांच्या खिशातून पैसे वसूल करण्यासाठी अदानींचे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा घाट सरकारनं घातलाय असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. परभणीमध्ये महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली आहे. गंगाखेड शहरामध्ये असलेल्या ट्रान्सफॉर्मरला ही आग लागली आहे आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणलेली आहे. भिवंडीच्या सोनाळे गावात भंगाराच्या गोदामाला आग लागली आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणात लाकडी साहित्य आणि प्लास्टिक वस्तू ठेवल्या. आगीत संपूर्ण गोदाम आणि शेजारी उभा टेम्पो देखील जळून खाक झालेला आहे. अग्निशमन दलाने आग विझवली असून आगीचं कारणही कळू शकलेलं नाही.
आणि यानंतर पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज. ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिलाय. किन्नर आखाडा महामंडलेश्वर पदी ममताची नियुक्ती झालेली होती, मात्र ममताच्या महामंडलेश्वर पदावरून टीका झाली. किन्नर आखाड्याने देखील ममताच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला, मात्र आता याच वादामुळे ममताने राजीनामा सुद्धा दिला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मैं महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी, मैं इस पोस्ट से मैं इस्तीफा दे रही हूं. आज किन्नर अखाड़े या दोनों अखाड़ों में बीच में जो मुझे लेके महामंडलेश्वर की उपाधि घोषित करने के बीच में जो प्रॉब्लम्स हो रही है, जब मुझे 2 लाख मांगे गए थे, मेरे सामने 3-4 महामंडलेश्वर थे, मेरे सामने 3-4 जगत गुरु थे उसी रूम के अंदर, और मैंने कहा मेरे पास 2 लाख नहीं. तब जाके वहां पे जो बैठी हुई जय अंबागिरी महामंडलेश्वर है, उन्होंने उनके जेब से 2 लाख देके लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को दिया था. तर यावेळेस आपण बघितलं ममता कुलकर्णी यांचं नेमकं म्हणणं काय होतं. मात्र यासोबत आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात. कल्याणच्या महात्मा फुले मार्केटमध्ये शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला झालाय. हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास करत हल्लेखोराला अटक केली. हल्लेखोर हा शेतकऱ्याचा सख्खा भाऊ असून वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा देत नसल्यानं कोयतानं हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नात्यात असलेल्या मुलीवर तरुणाचं प्रेम जडलं. या प्रेमात ठिणगी पडली आणि यातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना नाशिकमध्ये घडली. नात्यातील असलेल्या तरुणाकडून हे कृत्य करण्यात आलं. दरम्यान या घटनेत सदर तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालन्यातील सामनगाव या ठिकाणी विहिरीत मायलेकाचा मृतदेह आढळला. मागील 2 दिवसांपासून आई आणि बाळ गायब होतं. दरम्यान या मायलेकाचा मृतदेह विहिरीत आढळल्यानं आत्महत्या की घातपात याचा तपास सध्या सुरू आहे. उल्हासनगरमध्ये कारने दुचाकीला धडक देत उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलंय. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरचे 2 जण रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. महाराष्ट्र शासनाच्या भरधाव जीपने स्कूटीला धडक दिली, त्यामुळे स्कूटी चालक जागीच ठार झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. नांदेड ते किनवट महामार्गावरील हरण खरबमध्ये हा अपघात झालेला आहे. रोहिदास राठोड असं मृतकाचं नाव आहे, तर गंभीर जखमी झालेल्या सरिता राठोड यांच्यावर सध्या उपचार मात्र सुरू आहे. नवी मुंबईच्या उरणमधील जासई उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अभिजित भुवड आणि अनिश नायर अशी मृतांची नाव आहे. मोठ्या वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस या संदर्भात अधिकचा तपास सध्या करताना दिसत आहेत. सोलापूरमध्ये 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला आणि या अपघातामध्ये 3घांचा जागीच मृत्यू झाला. 15 जण जखमी आहेत. सोलापूर पुणे महामार्गावरचा हा अपघात आहे. भरधाव कंटेनरने मिनी बस आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. सोलापूर पोलिसांकडून अपघाताचा तपास हा सध्या सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. संभाजीनगरच्या गल्ले बोरगाव जवळ उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पिकअप वाहनाची धडक बसली आणि ही धडक इतकी भीषण होती की पिकअपच्या कॅबिनचा चक्काचूर झालाय. वाहनानं अचानक पेट घेतलाय. या अपघातात चालक जळून खाक झालेला आहे, तर दुसऱ्याचा रुग्णालयात मृत्यू झालाय. 1 जण जखमी आहे. आणि यानंतर बातमी जरा वेगळी आहे, कारण यूट्यूबर रणवीर अलाहाबादियानं एक वादग्रस्त विधान केलं आणि या प्रकरणी माफीही मागितली. इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये जज असलेल्या अलाहाबादियानं वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं. त्यानंतर त्याला माफी मागावी लागलेली आहे. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever
never slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast, I could. रश्मी ठाकरेंनी आशा भोसलेंवर नाराजी व्यक्त केली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आशा भोसलेंनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विधानामुळे ही नाराजी असल्याचं कळतंय. रश्मी ठाकरेंनी त्याबाबत संताप व्यक्त केलाय. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर खरी शिवसेना एकनाथ शिंदेंनी उभारली असं विधान आशा भोसलेंनी केलं. मात्र कौटुंबिक संबंध असूनही आशाताईंनी केलेल्या विधानानं ठाकरे कुटुंबीय व्यथित आहे. रश्मी ठाकरेंनी आपली नाराजी आशा भोसलेंपर्यंत पोहोचवली ही माहिती सूत्रांनी दिली आहे. तर नेमक्या रश्मी ठाकरे का नाराज आहे बघूयात. तर एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आशा भोसलेंकडून कौतुकाचा वर्षाव सुद्धा होताना दिसतोय. बाळासाहेबांसारखी एकनाथ शिंदेंनी देखील शिवसेना उभी केल्याचं आशा भोसले यांचं विधान आहे. रश्मी ठाकरे यांची आशा भोसले यांच्यावर तीव्र नाराजी बघायला मिळते. मध्यस्थांकडून आशा भोसले यांना निरोपही दिल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंना श्रेय दिल्यामुळे ठाकरे कुटुंबीय व्यथित झाले अशी देखील माहिती सध्या मिळत असल्याचं आपण पाहतोय. मात्र ठाकरे यावेळेस नाराज असल्याचं बघायला मिळतंय. मात्र आशा भोसले यांनी नेमकं काय म्हटलं ते देखील आपण बघूयात. मला फार आवडला. अचानक वर आलात तुम्ही, आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून. अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने, तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत. त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो. यासोबत आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. अमरावतीमध्ये उभ्या कारमध्ये मृतदेह आढळलाय. अमरावती शहरातील काँग्रेस नगर रोडमध्ये ही घटना घडलेली आहे. चारचाकी वाहनात युवकाचा मृतदेह आढळला, त्यामुळे खळबळ उडाली आहे. फॉरेन्सिकच्या टीमकडून बंद कारची तपासणी केली जाते आहे. वर्ध्याच्या बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील 29 विद्यार्थ्यांना वसतिगृहातील जेवणानंतर विषबाधा झालेली आहे. निकृष्ट अन्नाबाबत वारंवार तक्रार करूनही या मेसवरती कारवाई होत नसल्याचा आरोप पालकांनी केलाय. बऱ्याचदा लग्नात उरलेलं जेवण विद्यार्थ्यांच्या ताटात वाढल्याचा आरोप देखील पालकांनी केलेला आहे. नाशिकमध्ये स्वामी समर्थ केंद्र आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचा समारोप झालेला आहे. समारोप सोहळ्याला दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहिले. या सोहळ्यात आदर्श सरपंचांचा सन्मान करण्यात आला. वाईमधल्या पांडवगडावरती फिरण्यासाठी गेलेल्या 6 गिर्यारोहकांवर मधमाशांनी हल्ला केलाय. हल्ल्यात 4 गिर्यारोहक किरकोळ जखमी तर 2 जण गंभीर जखमी झाले. जखमी गिर्यारोहकांवरती उपचार सुरू आहे. गिर्यारोहक इंदापूरवरून आलेले होते. आगामी शिवजयंती उत्सव याशिवाय 10वी आणि 12वीच्या परीक्षा आणि संवेदनशील परिस्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढील 14 दिवसांसाठी जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू करण्यात आली आणि या अंमलबजावणीची 6 फेब्रुवारीपासून ही लागूही करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत हे आदेश जारी केले. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जालन्याच्या परतूर पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईनंतर जालना पोलीस दलातील पोलीस कर्मचारी मागील 5 दिवसांपासून गायब असल्याची देखील माहिती मिळते. दरम्यान या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. बदलापुरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. शिरगाव परिसरातल्या राऊत चौकामध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी पोकलेनच्या सहाय्यानं कॉन्क्रीट रोड खोदण्यात येतोय. मात्र सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याचं चित्र आहे.
मागे यात्रेनंतर पंढरपूर शहर आणि मंदिर परिसरात स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलं। वारी काळात मोठ्या प्रमाणावर घाण निर्माण झाली। संपूर्ण मंदिर परिसरातून निर्माल्य प्लास्टिक गोळा करून स्वच्छता करण्यात आली। 2 दिवसात 30 ते 35 कर्मचाऱ्यांनी जवळपास 20 टन कचरा गोळा केला। नंदुरबारच्या तळोदा शालेय चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तापी नदी स्वच्छतेचं अभियान राबवलं। मुलांनी तापी नदीकाठी हातोडा पुलाखाली जाऊन निर्माल्य पिशव्या आणि कापडी वस्तू गोळा केल्या। नदीपात्र प्रदूषणापासून दूर ठेवण्याचे संदेश दिले आणि यावेळेस या बालकांसोबत हातोडा गावातील काही युवक देखील मदतीस आल्याचं बघायला मिळालं। केडीएमसीच्या रिंग रोडवरील अटाळीमध्ये 118 घरांवर हातोडा पडला। केडीएमसीच्या बाधितांचे पुनर्वसन प्रकल्पातून या रहिवाशांचं पुनर्वसन होणार ही माहिती केडीएमसीने दिली। या कारवाईमुळे कल्याण ते टिटवाळा रिंग रोडचा मार्ग आता मोकळा होणार आहे। बीडच्या माजलगाव सिंदपना नदीकाठावर लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या ठिकाणी स्वर्गरथ फोडण्यात आलेले आहे। तर शिवाय या ठिकाणी राहत असलेले मसनजोगी यांची मोटरसायकल पेटवून दिली आहे। याशिवाय स्मशानभूमीमधील 25 सिमेंट वाकड्यांची देखील मोडतोड करण्यात आलेली आहे। कंबोडियातून चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा गावदेवी पोलिसांनी पर्दाफाश केला। अटक केलेल्या आरोपींकडे एकूण 110 बँक खाते असल्याचं समोर आलं। या बँक खात्यांवरती तब्बल 30 कोटी रुपयांचे व्यवहार झाले असा दावा देखील पोलिसांनी केलेला आहे। रायगडमध्ये स्वस्तात सोनं देतो असं सांगून व्यापाऱ्याला लुबाडण्यात आलेलं आहे। मात्र पोलीस तपासात या घटनेचे सत्य समोर आले। 1.5 कोटी रुपयांच्या झालेल्या दरोड्याचा बनाव देखील करण्यात आलेला होता। तर या प्रकरणात चक्क 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचं समोर आलं। भंडाऱ्याच्या तुमसर या ठिकाणी ॲक्सिस बँकेतून नियमबाह्यपणे काढलेले 5 कोटी रुपये राजकमल लॉन्ड्रीतून मंगळवारी पोलिसांनी जप्त केले। या प्रकरणामध्ये एकूण 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली। त्यात पुन्हा एका आरोपीची भर पडली आहे। त्या आरोपीला छत्तीसगड राज्यातील रायपूर येथून अटक करण्यात आलेली आहे। 5 कोटी रुपयांचे दिल्ली कनेक्शन असल्याची माहिती आहे। श्रीरामपूरच्या कुख्यात सराईत गुन्हेगार शाहरुख शेखला स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्ट्यासह जेरबंद केलं असल्याचं बघायला मिळतंय। तर काही दिवसांपूर्वी त्याने एकावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। आरोपी शाहरुख शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध एकूण 10 गुन्हे दाखल झाले। लातूरच्या उदगीर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 4 जणांना उदगीर पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली। कारवाईमध्ये तब्बल 21 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। तर 4 जणांना ताब्यात घेतलं। आरोपींकडून धारदार शस्त्र देखील आढळलेले आहेत। ज्वारी पिकाचे जंगली प्राण्यांपासून विशेषतः रानडुकरांपासून संरक्षण करण्याकरता आता मावळच्या पुसाणे गावांमधील एका शेतकऱ्यानं नामी शक्कल लढवली। आपल्या शेताच्या चारही बाजूने तार कंपाऊंड बांधलं आणि जंगली प्राणी पिकांमध्ये जाऊ नये यासाठी संपूर्ण शेताला साड्यांचं कुंपण सुद्धा घातलं। खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी आहे। सीसीआयला चांगला कापूस मिळतोय। बाजारात येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करतोय आणि आतापर्यंत देशात सीसीआयने 87 लाख गाठींची खरेदी केली। कापूस मिळाला तर सीसीआय 15 मार्चपर्यंत कापूस खरेदी करेल असं सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। यानंतर आपण बघूयात एक ब्रेकिंग न्यूज। माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचा पुणे विमानतळावर पोलिसांनी जबाब नोंदवला। ऋषिराज सावंत 68 लाख देऊन एका खासगी विमानानं बँकॉकला निघालेला। तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर खासगी विमान ट्रॅक करण्यात आलं आणि विमान पुन्हा एकदा पुण्यात आणण्यात आलं। घरी न सांगता ऋषिराज हा बँकॉकच्या दिशेने का निघाला होता आणि नेमकं यामागचं कारण काय आहे, कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली आहे याचा सुद्धा तपास सध्या पोलीस करू शकतात अशी शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। मात्र नेमकं घडलं काय होतं हा देखील प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित आहे। हे फ्लाइट घेतला होता, एक चार्टर्ड फ्लाइट होती आणि ते फ्लाइट बँकॉकसाठी बुक करण्यात आली होती। या फ्लाइटचे नंतर ट्रॅकिंग आणि बाकीचे गोष्टी करून या फ्लाइट जे आहे आता पुणेमध्ये लँड झालेला आहे आणि सर्व जे 3 लोक होते जे पॅसेंजर तिन्ही आपल्याकडे आहे, तिन्ही सुखरूप आहे आणि या
कोणत्या कारणासाठी हे लोक चालले होते याबद्दलची जी आहे ते विचारपूस आता करण्यात येत आहे. मुलगा आज 30-32 वर्षाचा मुलगा झालेला आहे. त्याच्यामध्ये कधीही आमच्यात वाद नाही. आम्ही सगळे सांप्रदायिक पंथातले आहोत. रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या. सकाळीही त्यानं पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला. रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला. संपलं. वाद नाही किंवा काहीच नाही आहे. दरम्यान कौटुंबिक वादातून ऋषिराज सावंत बँकॉकला निघाला होता. त्याला परत आणण्यासाठी तानाजी सावंत यांनी सत्तेचा गैरवापर केलेला आहे असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं असल्याचं बघायला मिळत आहे. तो मुलगा घरातून भांडण करून निघून गेला. फक्त त्या मुलाला अडवायचे एवढ्यासाठी सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावणं गरजेचं होतं आणि त्यासाठी तानाजी सावंतांनी आपण सत्तेत असल्याचा, आमदार असल्याचा, आपल्याकडे पैसा असल्याचा या सगळ्या गोष्टींचा गैरवापर करत ताकदीने एक खोटी केस, तीही अपहरणाची केस दाखल करून घेतली. धन्य ते मंत्री महोदय, धन्य ते पोलीस स्टेशन आणि धन्य ते सरकार. आणि यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात टॉप 50 मध्ये. अश्लील विधानानंतर रणवीर अलाहाबादिया चांगलाच अडचणीत आलेला आहे. पोलिसांसह मुख्यमंत्री फडणवीसांनी याची दखल घेतलेली आहे. त्यामध्ये रणवीरचा पॉडकास्ट बियर बायप्लेक्सला देखील फटका बसलेला आहे आणि त्याच्या चॅनलचे 31 जानेवारीला 10 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स होते तर 10 फेब्रुवारीला तेच 8 मिलियनपर्यंत कमी झाले. युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ होताना दिसते. मुंबई पोलिसांनी त्याच्या चौकशीला सुरुवात केली आहे. इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये अलाहाबादियानं एका कंटेस्टंटच्या पालकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर रणवीरवर सर्वत्र टीका होताना दिसली. दरम्यान युट्यूबर रणवीर अलाहाबादियानं वादग्रस्त विधान केलं. या प्रकरणी माफी मागितली. इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये जज असलेल्या अलाहाबादियानं वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काही मर्यादा आहे. समाजात अश्लीलतेचे काही नियम आहेत. त्याची हद्द ओलांडली तर त्यावर कारवाई केली जाईल असं म्हणत रणवीर अलाहाबादियाच्या व्हायरल व्हिडिओवर फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली. युट्यूबर रणवीर अलाहाबादिया विरोधात त्याच्या मुंबईमधील पॉडकास्ट ऑफिस बाहेर आता राष्ट्रवादीने आंदोलन केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 ते 5 कार्यकर्ते अलाहाबादियाच्या ऑफिस बाहेर जमले. मुंबईमध्ये मेट्रोच्या 4 नवीन मार्गिका सुरू होणार आहे. 2B, 4, 4A आणि 9 हे मेट्रो मार्ग यंदा मुंबईकरांसाठी खुले होणार आहे. मेट्रोच्या या नव्या मार्गामुळे मुंबई पूर्व उपनगर, ठाणे आणि मीरा रोड या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी होईल. BKC पासून वरळीमधील आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो लाईन 3चा फेज 2 मार्चमध्ये उघडण्याची शक्यता आहे. नागपूरला पुणे आणि मुंबईला जोडणारी सुपरफास्ट वंदे भारत स्लीपर लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये 2 वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी केंद्र बोर्डाकडून सकारात्मक असा प्रतिसाद मिळालाय. नागपूर मुंबई, नागपूर पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यास प्रवाशांचा वेळ वाचेल, आरामदायी प्रवासही होईल. केंद्र सरकारने आता पालघरजवळ वाढवणमध्ये ऑल वेदर ग्रीनफील्ड बंदर तयार करणार असल्याचं कळतंय. वाढवण बंदर ते नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाची जोडण्यासाठी वाढवण इगतपुरी दरम्यान महामार्ग बांधला जाईल. या महामार्गासाठी आता 18,020 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि हा मार्ग पालघरमधील 33 तर नाशिकमधील 9 गावांमधून जाणार आहे. पलावा उड्डाणपुलाचं काम मागील 7 वर्षांपासून रखडलं आणि या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा पूल महत्त्वाचा आहे. तर ठाणे पल्लाडच्या नागरिकांना आता मुंबई, नवी मुंबई याशिवाय पुण्यात जाण्यासाठी कल्याण शिरोड हा एकमेव रस्ता आहे. त्यातच मेट्रो मार्गाचं काम देखील हाती घेतल्यानं कोंडीमध्ये आणखी भर पडली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेने अद्याप सुरू झालेली नाही. ही वाहतूक 26 जानेवारीला सुरू करणार होते. मात्र दुसऱ्या बोगद्यामध्ये 10 पंखे बसवण्याचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरू होण्यास साधारणतः 15 दिवसांचा कालावधी लागेल अशी देखील शक्यता आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात 1 एप्रिलपासून 10% वाढीचा निर्णय घेतला. राज्य सरकारनं 2021 पासून रेक्नरच्या दरात वाढ केली नाही. त्यामुळे आता एप्रिलपासून त्यात वाढ होणार आहे. ज्या नागरिकांनी एप्रिल 2025 आधी आपल्या मिळकतीच्या व्यवहाराची नोंदणी केली आहे त्यांच्या खर्चात बचत होणार आहे. त्यांना दरवाढीचा फटका सुद्धा बसणार नाही आहे.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग आजपासून पुढील 6 महिने बंद असेल. कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे हा एक्झिट मार्ग पूर्णतः बंद राहील. या मार्गावरून जाणारी वाहनं कोनफाटा या ठिकाणी पळसपे या सर्कलच्या मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वर वळवली जातील. मंगळवारी कोकण रेल्वेवर ब्लॉक घेतला जाईल. रोहा यार्डमधील अप मार्गावर ओव्हर रायडिंग स्विच बदलाचं काम केलं जाणार आहे आणि त्यासाठी मध्य रेल्वेने सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक घेतलाय. या काळात एक्सप्रेस उशिरानं धावणार आहे. जीबी सिंड्रोममुळे आता पुण्यात आणखी एका रुग्णाचा मृत्यू झालाय. बिबेवाडी या परिसरात राहणाऱ्या 37 वर्षांच्या उत्तम पवार यांचा जीबीएसने मृत्यू झाला. पुण्यात जीबीएसमुळे आतापर्यंत 7 रुग्णांचा मृत्यू झालाय तर आज नवीन 8 जीबीएस रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यात आतापर्यंत जीबीएस रुग्णांची संख्या 192 वर गेली आहे तर यातले 48 रुग्ण आयसीयू मध्ये आहे आणि 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर. पुढे बघूयात एक मोठी बातमी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीची परीक्षा आजपासून सुरू होती आहे. परीक्षेसाठी 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी सुद्धा केलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नोंदणीमध्ये घट झाल्याचं सध्या तरी निदर्शनास येतंय. 18 मार्चपर्यंत ही परीक्षा असणार असल्याची माहिती सध्या तरी आपल्याला मिळते. तर परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यामध्ये 271 भरारी पथकं सुद्धा नेमली असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे. तर खरं तर संपूर्ण तयारी या परीक्षेसाठी पूर्ण झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला, वडिलांचं छत्र हरवलेला, वडिलांची झालेली निर्गुण हत्या, हे सर्व दुःख बाजूला सारून सरपंच संतोष देशमुखांची लेक आज 12वीची परीक्षा देताना दिसली. वैभवी देशमुखची आजपासून 12वीची परीक्षा आहे. एकीकडे आपल्या वडिलांना न्याय मिळावा म्हणून ही लेक लढा देते तर दुसऱ्याकडे रस्त्यावरती उतरून ती संघर्ष करते. तर वडिलांचं स्वप्न साकार व्हावं यासाठी ती परीक्षेला सुद्धा सामोरी जाते. परीक्षेला जाण्याआधी वैभवीने आपल्या वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. जामखेड जवळच्या पाडळी गावातल्या परीक्षा केंद्रावरती इंग्रजीची परीक्षा आता देणार आहे. यानंतर पुढे आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20 मध्ये. विधानसभेचा निकाल मान्य नसून तो आम्ही मानत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. अरविंद केजरीवालांचा पराभव झाल्यानंतर काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंनी नाव न घेता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर टीका केली आहे. मागे गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी मंडळांना नोटिसा का असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला. पीओपी मूर्ती बंदीवरून ठाकरेंनी हा सवाल केलाय. पंतप्रधान मोदी डुबकी मारतात मग पीओपी मूर्तीचं विसर्जन का नको हा सवाल ठाकरेंनी केलाय. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच आपल्या सरकारच्या कारभाराबाबत नाराजी बोलून दाखवलेली आहे. तर उदय सामंतांच्या फाईल सीएमओ मध्ये अडकल्या त्यामुळे ते नाराज आहेत. तर एमआयडीसी आणि उद्योग विभागाचे निर्णय परस्पर होतात, अधिकारी परस्पर कारभार बघतात असा आरोप उदय सामंतांनी पत्राच्या माध्यमातून केलाय. अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला. 14 फेब्रुवारीला होणाऱ्या 5 संचालकांवरील अविश्वास प्रस्तावाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली. मुंबई हायकोर्टाने 5 संचालकांवरती आता अविश्वास प्रस्ताव आणण्याची देशातली ही पहिली घटना आहे. मात्र सुप्रीम कोर्टानं त्याला स्थगिती दिलेली आहे. अमरावतीच्या दर्यापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेले आहेत. तर मोठ्या संख्येने राजीनामे दिल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दर्यापूरचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे हे पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही असा आरोप आहे. यानंतरची बातमी थेट कोल्हापुरातून. कारण शिष्यवृत्तीची परीक्षा देऊन घरी जात असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. शाहूवाडी तालुक्यातल्या वनागडेवाडीमध्ये ही घटना घडलेली आहे. श्रीधर वनांगडे असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. तो बांबडे या ठिकाणानं शिष्यवृत्ती परीक्षा देऊन घरी जात होता. त्यावेळेस ट्रॅक्टरच्या मागच्या चाकाखाली तो आला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये या अपघाताची नोंद सुद्धा करण्यात आली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र हा अपघात खरं तर भीषण असल्याचं आपण पाहतोय, कारण या विद्यार्थ्याचा थेट मृत्यू या अपघातामध्ये झालेला आहे.
सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरला अपघात झाला. अपघातग्रस्त टँकरमधून पेट्रोलची गळती सुरू झाली. सोलापूरहून गुलबर्ग्याकडे जात होता हा टँकर आणि भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले असल्याचं बघायला मिळतंय. टँकर रस्त्यावरून बाजूला हटवण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरू असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याबाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असे निर्देश मंत्री नितेश राणेंनी दिले. पुतळा उभारताना कुठल्याही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश राणेंनी दिले. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारला जाणार आणि या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील झाराप 0 पॉइंटवर 12 फेब्रुवारीला एकत्र येण्याचं आवाहन आमदार निलेश राणे यांनी हिंदू बांधवांना केलं. या ठिकाणी एका पर्यटकाला मारहाण करण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी हे आवाहन केलं. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावर पडलेल्या धाडीनंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली. अशी कोणतीही कारवाई करण्यात मला कोणताच इंटरेस्ट नाहीये. मला बदल घडवायचा आहे, बदला घ्यायचा आहे, असं खासदार रणजितसिंह म्हणाले. ड्रग्ज प्रकरणी सांगलीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेत टास्क फोर्स समितीची बैठक झाली आहे. जिल्ह्यातील 134 बंद कारखान्यांची तपासणी 8 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश दिले गेले. विटामध्ये ड्रग्ज साठा सापडल्यानंतर चंद्रकांत पाटील ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय. आणि आता बातमी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची, कारण 10वीच्या वर्गात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना ATKTच्या माध्यमातून 11वीला प्रवेश मिळतो. याच धर्तीवर आता इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सुद्धा नापास झाल्यानंतरही पुढच्या वर्गामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्या संदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं आता आदेश सुद्धा सोमवारी काढलाय. राज्य सरकारने कॅरी ऑनची मागणी मान्य केली आहे आणि त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं सर्व अकृषी विद्यापीठांसाठी हा निर्णय लागू केला. सोलापूर विद्यापीठानं नापास विद्यार्थ्यांसाठी कॅरी ऑनचा निर्णय यापूर्वीच घेतला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे.